नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 9 ऑक्टोबर 2025 ला MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटीचं अर्जंट अटेन्शन नोटिफिकेशन आत्ताच पब्लिश झालंय आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सूचित करण्यात येते आहे की ESIC मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला ऑल इंडिया कोट्यासाठी सीट्स वाढून आलेले आहेत आणि त्याचबरोबर ESIC कोटामध्ये 13 सीट्स आपल्याला आहेत आणि याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये ESIC कॉलेज कोटा जोका कोलकाता या ठिकाणी काही सीट्स वाढून आलेले आहेत MBBS साठी। त्यामध्ये अनरिझर्वड एक SC एक सीट, EWS साठी एक आणि OBC साठी या ठिकाणी एक सीट आहे। असे प्रत्येकी 4 सीट, एकूण 4 सीट कॅटेगरीमध्ये आलेले आहेत आणि ESIC कोटा साठी 13 सीट्स उपलब्ध आहेत। तो जो आहे तो ऑल इंडिया कोट्यासाठी आहे। त्यामध्ये अनरिझर्वड साठी 5, OBC साठी 3, EWS 2, SC 2 आणि ST च्या 1 सीट असे आपल्याला याच्यामध्ये सीटमध्ये वाढ झालेली आहे। एकंदरीत 17 सीट्स आपल्याला वाढून आलेल्या आहेत। त्याचबरोबर वेल्स मेडिकल कॉलेज तामिळनाडू या ठिकाणी सुद्धा MBBS साठी 50 सीट्स वाढून आले आहेत आणि या नोटिफिकेशन मध्ये 42 सीट्स हे डीम्ड पेड सीट्स कोटासाठी उपलब्ध आहेत आणि NRI नॉन रेसिडेंट इंडियन साठी 8 सीट्स उपलब्ध आहेत। एकंदरीत ह्या नीट UG काउन्सिलिंग प्रोसेस मधील MCC ऑल इंडिया कोटा 15%, एम्स जिपमर आणि डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% सीट्ससाठी ज्या काही सीट्स उपलब्ध आहेत याच्यामध्ये आणखी 50 डीम्ड सीट्सची उपलब्धता वाढलेली आहे। हा एक खुशखबर सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे। त्यामुळे चॉईस फिलिंग आणि लॉकिंगचा जो पिरियड आज म्हणजेच 9 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत होता, तो वेळ वाढवण्यात येत आहे आणि तो वेळ मात्र उद्या म्हणजेच 10 ऑक्टोबर 2025 सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग साठीचा पिरियड आहे। चॉईस लॉकिंग नाही केलं तरी चालू शकतं, ऑटो लॉक होत असतं। चॉईस फिलिंग आपण सर्वांनी करायची आहे। वेल्स मध्ये ज्यांना NRI कोट्यामध्ये असेल किंवा मेरिट कोट्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर असे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर हे नोटिफिकेशन फार लेटेस्ट आले, त्यामुळे सुद्धा महत्त्वाचा संदेश या निमित्तानं येऊ शकतो। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना याद्वारे सूचित करण्यात येते की म्हणजे जे काही MCCचं शेड्यूल आहे ते मात्र वाढ झालेलं आहे, म्हणजे एक्सटेंड झालेलं आहे उद्या सकाळच्या 8 वाजेपर्यंत। एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।